हॅलो गाईज आणि नमस्कार. आज आम्ही जात होतो गावाकडे जाण्याचा वेगळा उत्साह आणि वेगळीच एनर्जी होती. आणि गावाकडून शहराकडे येण्याचा वेगळा उत्साह आणि एनर्जी असायची. पहिलं लहानपणी शहराचे वेड होते, मोठ्यापणी गावाची ओढ लागली. एकेकाळी शहरच बरं वाटायचं, आता तिची गर्दी नकोशी झाली. एक वेगळा उत्साह, एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी गावाकडे निघाले. 2 तासाचा प्रवास होता. पेट्रोल तर भरलंच पाहिजे आणि आम्ही केळी पण घेतली आणि गावाकडून आम्ही गेलो आमच्या शेताकडे. शेताकडला हिरवळ वातावरण पाहून एक वेगळाच आनंद झाला. आईच्या हातात हात देऊन आईशी गप्पे मारत मारत मी शेतात चालत होते. शेतामध्ये कैरी ते खाल्ले, ऊस पण खाल्ले आणि आमच्या शेतामध्ये महादेवाचं मंदिर, त्याच्यावरच बेलाचं झाड आणि आम्ही बेलाची फळं पण घेतले. शेताकडून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. छानसा सूर्योदय होता, त्यात मी, माझी आई आणि वडील. सूर्यास्त म्हणजे कोणासाठी साज वेळ तर कोणासाठी परतीचा प्रवास, कोणासाठी असते प्रेमाची उधळणं तर कोणासाठी मात्र सरत्या भेटीची आठवण. गावाकडून जाण्याची काही इच्छा नव्हती. परिस्थिती माणसाला शहराकडे घेऊन जाते, नाहीतर स्वतःहून गाव सोडायची इच्छा कोणाला नसते. दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही गुरुद्वाऱ्यामध्ये. गुरुद्वाऱ्यामध्ये खूप स्ट्रिक्ट असते बरं का, कारण की तिथे मोबाईल काढणं, व्हिडिओ काढणं अलाउड नसते. मी लपून छपून व्हिडिओ काढले, कारण की मला तुमच्या सगळ्यांना गुरुद्वारा दाखवायचा होता. आम्ही चालत चालत गेलो. भरपूर ऊन होतं, पाय खूप पोळत होते, तरी खाली त्या सतरंजा टाकल्यामुळे काही पाय पोळले नाही. त्यात समोर आलं पाणी आल्यावर पाण्यात पाय बुडवून खूप बरंसं वाटलं. पाय धुतल्याशिवाय देवाचे काही दर्शन नसते, गुरुद्वाऱ्याचे काही दर्शन नसते. मग आम्ही गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतले आणि मग आम्ही प्रसाद म्हणून छानसा तुपातला शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्यामध्ये खूप छान गार्डन होतं, लेकरांसाठी तर खूप छान खेळायला होतं. आमच्या लड्डूला घेऊन गेलं, आमच्या लड्डूनं खूप खेळला, कारंजा ते खूप छान छान गोष्टी होत्या. मग आम्ही लंगरमध्ये जेवण पण केलं, तिथे काही मोबाईल अलाउड नव्हता. आमच्या लड्डूने खेळला. मग आम्हाला भूक लागली, मग आम्ही गेलो सँडविच खाण्यासाठी. मग आम्ही सँडविच खाल्लो आणि आम्ही घरी गेलो. बाय बाय गाईज.